नमस्कार. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार प्राथमिक स्तरावर सन 2026-27 पर्यंत पायाभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. त्यातील प्राथमिक शाळांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान साध्य करणे ही शिक्षण व्यवस्थेची सर्वोच्च प्राथमिकता असेल. ही अगदी प्राथमिक अध्ययन आवश्यकता आहे. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम इयत्ता 2री ते 5वीच्या वर्गातील शालेय विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता वृद्धिंगत करण्याकरता सदर कृती कार्यक्रम 5 मार्च 2025 ते 30 जून 2025 असा राहील. यासाठी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना ठरवून दिलेल्या कौशल्यांमधील अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त असल्याची पडताळणी करण्यात यावी. अशा क्षमता विद्यार्थ्यांना पूर्ण क्षमतेने प्राप्त होण्यासाठी शालेय वेळेमध्येच संबंधित शिक्षकांनी उपाययोजना कराव्यात. यासाठी सदर कृती कार्यक्रमात शिक्षक, पालक, मुख्याध्यापक यांना विहित कालावधीत या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन स्तर गाठण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली यांच्या मार्फत निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत भाषा कृतींचा बुधवार उपक्रमात मी सुजाता चंद्रशेखर हंकारे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांबरवाडी, तालुका मिरज आपले सहर्ष स्वागत करते. इयत्ता 2री ते 5वी विषय मराठीसाठी वाचन कौशल्यासाठी पुढील अध्ययन स्तर आपण पाहणार आहोत. निपुण महाराष्ट्र अभियान इयत्ता 2री ते 5वी विषय मराठी कौशल्य वाचन अध्ययन स्तर आहेत. परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो. परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दाने तयार झालेली व जोडाक्षरासह लहान वाक्ये वाचतो. परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे विरामचिन्हासह आरोह अवरोहासह व योग्य गतीने आकलनासह वाचतो. या अध्ययन स्तरासाठी काही उपक्रम आपण पाहूयात. अध्ययन स्तरानुसार पुढील उपक्रम: 1. 2 ते 3 शब्दांचे वाक्य वाचन करणे. पाठ्यपुस्तकातील 3 ते 4 शब्दांनी मिळून तयार झालेली सोपी वाक्ये लिहून वाचन करणे. 3. पाठ्यपुस्तकातील लहान वाक्यांचे वाचन करणे. 4था उपक्रम आहे जोडाक्षर वाचन लेखन सराव करणे. जोडाक्षर असलेले 3-4 शब्दांची सोपी वाक्ये वाचन करणे. 5वा उपक्रम आहे सोप्या वाक्यांचे तक्ते वाचन करणे. 6. वाक्यांच्या तक्त्यांच्या साहाय्याने जोडाक्षर वाचन सराव करणे. 7. विरामचिन्ह वाक्य वाचन करणे. 8. गटात वाक्य वाचन करून ते लेखन करणे. 9. झटपट वाक्य वाचन कृती येणे. 10. लपलेला शब्द शोधा. 11. वेगवान वाचन स्पर्धा. आरोह अवरोहासह योग्य गतीने वाक्य वाचन सराव करणे. 13. उत्तम वाचकांचे किंवा ऑडिओ बुक ऐकून त्याप्रमाणे वाचनाचा प्रयत्न करणे. 14. वाचनाची साखळी साहित्य वापरणे. 15. जोडाक्षर असलेल्या वाक्यांपासून उतारा तयार करणे. या अध्ययन स्तरांसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांबरवाडी, तालुका मिरज येथील छोट्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कृतींची व्हिडिओ आपण पाहूयात. अध्ययन कृती क्रमांक 1 अक्षरचित्र शब्द सापशिडी. ही कृती वैयक्तिक किंवा गटागटातही घेता येईल. हे शैक्षणिक साहित्य सापशिडी प्रमाणे आहे. या कृतीमुळे अक्षर व शब्द यांचे दृढीकरण होते. हातातील डायस टाकल्यास जो अंक येईल त्या अंकावर रंगाची सोंगटी हलवायची आहे. पटावर शब्द आला असता त्या शब्दाचे वाचन मित्राला करून दाखवणे किंवा पटावर शब्द आला असता त्या शब्दांचे अक्षर शोधून तिथे सोंगटी पुढे न्यायची. ज्ञानेश्वर चित्रावर प्रथम जाणारा विद्यार्थी हा विजेता असेल. या खेळाद्वारे सहकारी मित्राशी समन्वय साधणे, भाषेतील ध्वनी शब्द ओळखणे, वर्णमालेतील अक्षरे ध्वनी ओळखणे इत्यादी उद्दिष्टे साध्य होतील. चला तर मग व्हिडिओद्वारे ही कृती कशी करायची ते आपण पाहूयात. अक्षर शब्द चित्र सापशिडी. इमारत.
आगगाडी, कमळ, इमारत, चरखा, ऊस, घर, गणपती, शब्दापासून तयार झालेले वाक्य. इमारत खूप मोठी आहे. कमळ सुंदर आहे. चरख्यावर सूत काततात. ऊस खूप गोड आहे. हे घर खूप मोठे आहे. गणपतीची पूजा करतात. अध्ययन कृती क्रमांक 2. चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य वाचन. या कृतीमध्ये 2 ते 3 वाक्य असलेली कार्ड आहे. यामध्ये शब्दाऐवजी चित्र दिलेले आहेत. या कृतीमध्ये विद्यार्थ्यांनी चित्राऐवजी शब्द वापरून वाक्याचे पुन्हा वाचन करणे अपेक्षित आहे. उच्चारण खेळ, वाचन स्पर्धा, शब्द जुळवा, शब्दांची कोडी, अक्षर ओळख उच्चारण स्पर्धा, शब्दांच्या जोडणीचा खेळ, वाचन गती वाढवण्याचा सराव इत्यादी कृती घेता येतील. चला तर मग व्हिडिओद्वारे ही कृती कशी करायची ते आपण पाहूयात. चित्र शब्द वाक्य वाचन. कोंबडी आपल्याला अंडी देते. पोपटाला मिरची आवडते. घोड्यावर बसायला मुलाला आवडते. मला उंदराची खूप भीती वाटते. आजारी लोकांना ॲम्ब्युलन्स मधून दवाखान्यात नेतात. मुलाला चेंडू पाहून आनंद झाला. आईने बाजारातून भरपूर फळे आणली.
तिखट, आंबट, आंबा गोड आहे, कारल्याची भाजी कडू आहे, चिंच आंबट आहे, तिखट ही चव नाही, आवळा तुरट आहे. साखर गोड आहे, कारले कडू आहे, आवळा तुरट आहे, मिरची तिखट आहे, कैरी आंबट आहे. अध्ययन कृती क्रमांक 6. वाचन पाटीचा उपयोग करून शब्दापासून वाक्य तयार करून लेखन करणे. हे शैक्षणिक साहित्य भाषा, गणित आणि इंग्रजी या विषयांकरता वापरता येते. यामध्ये कप्पे असणारी पाटी आहे. स्वतंत्रपणे शब्द किंवा अंक असलेली यामध्ये कार्डे आहेत. शब्द असलेली कार्डे लावून वाक्य तयार करता येतात. या कृतीमुळे शब्द जोडून अर्थपूर्ण वाक्य तयार करणे, वाक्य तयार करताना व्याकरणाचा विचार करणे, वाक्य तयार करताना चित्राचा विचार करणे इत्यादी उद्दिष्टे साध्य करता येतील. चला तर मग कृतीद्वारे हा व्हिडिओ पाहूया. आज आपण वाचन पाटीच्या सहाय्याने शब्दापासून वाक्य तयार करणार आहोत. ती अंगठी छान आहे. ती अंगठी छान आहे. तो वाघ आहे. तो वाघ आहे. तो मुलगा आहे. तो मुलगा आहे. हा ट्रॅक्टर आहे. हा ट्रॅक्टर आहे. ते गाजर आहे. ते गाजर आहे. ती अंगठी छान आहे. तो वाघ आहे. तो मुलगा आहे. हा ट्रॅक्टर आहे. ते गाजर आहे. ती अंगठी छान आहे. तो वाघ आहे. तो मुलगा आहे. हा ट्रॅक्टर आहे. ते गाजर आहे. अध्ययन कृती क्रमांक 7. अक्षर गटापासून शब्द तयार करणे, शब्दापासून वाक्य तयार करणे, वाक्यापासून वाचनपाठ तयार करणे. सदर कृतीमध्ये विद्यार्थी अक्षर गटामधील अक्षरे ओळखतील, अक्षरांपासून शब्द तयार करतील, तसेच तयार झालेल्या शब्दांपासून छोटी छोटी वाक्ये तयार करतील व या छोट्या वाक्यांपासून वाचनपाठ तयार करतील. चला तर मग व्हिडिओद्वारे ही कृती कशी करायची ते आपण पाहूयात. अक्षरगट, अक्षरगटापासून शब्द, शब्दापासून वाक्य, वाक्यापासून वाचनपाठ. साप, कप, वरात, गारा, घर, किरण, ससा, वीणा, वास, केर, वारा, मगर, खा, आई, सीमा, खीर, काम, करा, बारा, काका, मीना, टाक, टाक, टाकी, पान, पापड, आन, उडते, सडा, दुखणे, टुनटुन, सविता,
उडी. दादा गिरणीत गेला. ताई पाणी बघ. वीणा खीर खाते. किरण टाकीत पाणी टाक. ताई वारा बघ. आई वारा घे. काका खारीक आण. अध्ययन कृती क्रमांक 8. छोट्या वाक्यापासून तयार झालेला उतारा वाचन करणे. सदर अध्ययन कृतीमधून आपण छोट्या वाक्यापासून तयार झालेला उतारा वाचन आरोह अवरोहासह करणे अपेक्षित आहे. सदर कृतीचे 2 व्हिडिओ आपण पाहणार आहोत. चला तर 2 व्हिडिओ आपण पाहूयात. उतारा 1. कपिला गाय आहे. कपिला गाय गोठ्यात आहे. कपिला गाय दूध देते. मुले आवडीने दूध पितात. उतारा 2. टोपलीत फळे आहेत. बाबा आंबा खातात. सई पपई खाते. दादा अननस खातो. त्यांना फळे आवडतात. उतारा 3. फुगेवाला आला. त्याने लाल निळे फुगे आणले. मुलांनी फुगे घेतले. मुलांच्या हातातून फुगे सुटले. उतारा 4. एक आजी होती. एकदा तिला तिच्या बहिणीचे पत्र आले. तिने पूजेला बोलावले होते. उतारा 5. आमच्याकडे एक किसणी आहे. तिच्यावर बाली घिसले जाते. खोबरे घिसून चटणी करतो. गाजले घिसून हलवा करतो. उतारा 1. बस मध्ये कंडक्टर काका असतात. ते आपल्याला तिकीट देतात. स्टॉप आला की घंटी वाजवतात. मग ड्रायव्हर काका बस थांबवतात. उतारा 2. मेंढीच्या अंगावर लोकर असते. लोकरीपासून धागा काढतात. त्या धाग्याचे स्वेटर विणतात. स्वेटर थंडीत वापरतात. उतारा 3. मगर पाण्यात व जमिनीवर आढळते. ती पाण्यात पोहू शकते. जमिनीवर चालू शकते. ती उन्हात बसून अंग शेकते. उतारा 4. नारळाचे झाड उंच असते. नारळाची चटणी करतात. नारळाच्या करंज्या करतात. नारळ मसाल्यात घालतात. अध्ययन कृती क्रमांक 9. पाठ्यपुस्तकातील उतारा वाचन व वाक्यलेखन. या कृतीमध्ये विद्यार्थ्यांनी परिचित उतारा वाचन म्हणजेच त्यांना ज्ञात किंवा माहीत असलेला उतारा वाचन करणे म्हणजेच पाठ्यपुस्तकातील उतारा वाचन करणे अपेक्षित आहे. यामधून विरामचिन्हासह वाचन करणे, आरोह अवरोहांसह वाचन करणे, तसेच जोडाक्षरयुक्त वाक्य वाचन करणे, समजपूर्वक वाचन करणे या अध्ययन स्तरांचा विकास या कृतीमधून होतो. तसेच या उतार्यामधील छोट्या वाक्यांचे लेखन करून वाचन करणे या अध्ययन स्तराचाही या कृतीमधून विकास होईल. चला तर मग 2 व्हिडिओंच्या द्वारे ही कृती समजावून घेऊ. खेळाचा तास सुरू झाला. मुले गटागटाने खेळू लागले. पिंकी, मिनल आणि राहुल यांनी एक गट केला होता. पप्पू त्यांच्या गटाजवळ येऊन म्हणाला, अरे मला घ्या ना तुमच्या गटात खेळायला. राहुल म्हणाला, काही नको, आमच्या गटात नकोस तू. पिंकी म्हणाली, राज्य आले तर तू घेत नाहीस, चिडकायस नुसता. त्यावर पप्पूने माझ्यावर राज्य आलं तर घेईन असे कबूल केले. मग त्यांनी शिवाशिवीच्या खेळाला आरंभ केला. पहिले एक राज्य मिनलवरती आले. तिने सर्वांच्या मागे धावण्यास सुरुवात केली. तिच्या हाती कोणीच येईना. या उतार्यातील 2 ते 3 वाक्य लिहूया. लिहिलेली वाक्य वाचूया.
खेळाचा तास सुरू झाला. मुले गटागटाने खेळू लागली. आमच्या गटात नकोस तू, चिडकायस नुसता. पहिलेच राज्य मिडलवर आले. गेला रविवार आम्ही अगदी मजेत घालवला. जेवणाचे डबे घेऊन सकाळी अगदी लवकर आम्ही शाळेत जमलो. आम्ही बसनं निघालो. बुलढाण्याहून 2 तासात आम्ही लोणार तालुक्याला पोहोचलो. लोणारला पोचल्यावर तिथल्या जगप्रसिद्ध सरोवराला जाण्याआधी आम्ही नाश्ता केला. लोणार सरोवराला आम्ही जाणार हे कळल्यापासून वर्गात एकच चर्चा होती. आम्ही त्याविषयी घरच्यांना शेजाऱ्यांना माहिती विचारत होतो. सरोवराजवळ येताच आम्ही भराभर बसमधून बाहेर पडलो. तिथली माहिती सांगणारे गाईड आमची वाटच पाहत होते. ते म्हणाले, मुलांनो, हजारो वर्षापूर्वी उल्कापातामुळे हे सरोवर तयार झालंय. हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. आश्चर्य म्हणजे एवढ्या खाऱ्या पाण्याच्या सरोवराभोवतालच्या विहिरीच पाणी गोड आहे. अशा प्रकारच हे भारतातलं एकमेव सरोवर आहे. चला तर आपण लिहिलेली वाक्य वाचूया. गेला रविवार आम्ही मजेत घालवला. आम्ही शाळेत जमलो. आम्ही बसनं निघालो. लोणार सरोवराला आम्ही जाणार. आम्ही नाश्ता केला. शेजाऱ्यांना माहिती विचारत होतो. अध्ययन कृती क्रमांक 10. विरामचिन्हे वापरून उतारा किंवा वाक्य पूर्ण करणे. सदर कृतीमधून परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे विरामचिन्हासह आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचतो. या अध्ययन स्तराचा विकास होतो. यामध्ये गट वाचन स्पर्धा, मजकुरातील योग्य विरामचिन्हे घालण्याचा सराव, मजकूर वाचन, योग्य वाचन करणे, वाचन कौशल्य वाढवण्याचा सराव करणे इत्यादी कृती घेता येतील. चला तर मग व्हिडिओद्वारे ही कृती पाहूया. नमस्कार, माझे नाव सौरभ शिवाजी कवटेकर. या उतारामध्ये विरामचिन्हे दिलेले नाहीत. चला तर मग आपण विरामचिन्हे देऊन उतारा पूर्ण करूया. अध्ययन कृती क्रमांक 11. अपरिचित उतारा वाचन करणे व त्यामधील वाक्य लेखन करणे. अपरिचित उतारा म्हणजे विद्यार्थ्यांना माहीत नसलेला उतारा त्यांनी वाचन करणे आणि त्यामधील छोटी छोटी वाक्य लिहिणे आणि त्या लिहिलेल्या वाक्यांचे वाचन करणे इत्यादी कृती आपण व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. आज आपण उतारा वाचन करणार आहोत. राजू उन्हात गेला. त्याच्या एका हातात भिंग व दुसऱ्या हातात कागद होता. त्याने भिंग कागदावर अशा रीतीने धरले की प्रकाशाचा एक गोल ठिपका कागदावर उमटला. थोड्या वेळाने त्या ठिपक्याशी कागद जळू लागला. आगपेटीतील काडी न पेटवताच राजूने कागद जाळण्याची जादू केली. सूर्याच्या किरणात उष्णता असते. ती उष्णता साठवून एक शक्ती निर्माण करता येते. सूर्याच्या या शक्तीला सौर ऊर्जा म्हणतात. सौर ऊर्जेने दिवे पेटवता येतात. रेडिओ, टीव्ही चालवले जातात. सौर ऊर्जेवर मोटारी चालवण्याचे प्रयोग केले जात आहेत. सौर ऊर्जा हे फार महाग नसलेले इंधन आहे. आपण आता वाचलेल्या उतार्यातील छोटी वाक्ये लिहूया. आपण लिहिलेले वाक्य वाचूया. राजू उन्हात गेला. एक गोल ठिपका कागदावर उमटला. सूर्याच्या किरणात उष्णता असते.
सूर्याच्या शक्तीला सौर ऊर्जा म्हणतात. सौर ऊर्जेने दिवे पेटतात. सौर ऊर्जा सर्वात स्वस्त इंधन आहे. उपक्रमाचा कालावधी सुट्टीचा कालावधी आहे. यावेळी अध्ययनात मागे असणाऱ्या तसेच अपेक्षित अध्ययन क्षमता साध्य केलेल्या मुलांकरता शिक्षकांनी आपल्या स्तरावरून विविध ऑनलाईन ऑफलाईन मार्गाने संपर्कात राहून अध्ययनाचे सातत्य राखले जाईल. चर्चा मार्गदर्शन होईल असे नियोजन करावे, जेणेकरून अध्ययन केलेल्या बाबींचे विस्मरण होणार नाही व या कृती कार्यक्रमाचे अपेक्षित ध्येय साध्य होईल. यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली यांच्या मार्फत तयार केलेले हे व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी पालकांपर्यंत आपण शेअर करावे आणि आपला सांगली जिल्हा निपुण अंतर्गत अपेक्षित अध्ययन स्तर गाठणारा जिल्हा व्हावा हीच सदिच्छा. यासाठी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.